नाशिकला पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। सिन्नर बाजार समितीतील कांदा हा भिजून गेलेला आहे। व्यापाऱ्यांनी साठवलेला शेकडो क्विंटल कांदा हा भिजलाय। लाखो रुपये किमतीचा कांदा पावसात माती मोल झालेला आहे। अक्षय शहा सिन्नर बाजार समितीमध्ये कांदा हा भिजून गेलेला आहे, कुसून गेलेला आहे। लाखो रुपये किमतीचा हा कांदा माती मोल होताना दिसतोय। मुसळधार पावसाचा फटका कांदा पिकांना बसलेला आहे। कांद्याचं हे अतोनात नुकसान झालेलं आहे। कांद्याला अक्षय शहा व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे। सिन्नर बाजार समितीतील कांदा हा भिजून गेलेला आहे, वाया गेलेला आहे। शेकडो क्विंटल कांदा भिजल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अतिशय भीषण अशी ही परिस्थिती। नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि अर्थातच या मुसळधार पावसाचा फटका कांदा पिकाला। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी महेश माने यांच्याकडून। महेश, कांद्याना अक्षय शहा व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे। शेकडो क्विंटल कांदा भिजून गेल्याची, वाया गेल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। भीषण वास्तव। अगदी खरं लागू खरं तर काल नाशिक शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस झालेला होता। खरं तर काल नाशिकला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला होता आणि या ऑरेंज अलर्टमुळे सिन्नर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अति मुसळधार पाऊस झाला। आणि या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्यांचा जो लाखो रुपयाचा जो कांदा आहे तो खराब झालेला आहे। यामुळे खरं तर शेतकरी हवालदिल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच साठवून ठेवलेल्या कांद्याची आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात खरंच पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। शेकडो क्विंटल कांदा हा भिजलेला अक्षरशः माती मोल झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।